महाराष्ट्र के अलियानगर जिले के सेवगांव में तालुका के बालम ताकली में गोपाल कृष्ण जन्माष्टमी उत्सव भगवानगढ़ महंत वैकुंठवासी भगवान बाबा द्वारा 1925 में शुरू किया गया और महंत वैकुंठवासी भीम सिंह महाराज के आशीर्वाद से आज तक जारी अखंड हरिनाम सप्ताह अपने 100 वर्ष में पूरे कर रहा है। 9 अगस्त से 16 अगस्त तक चलने वाले इस शताब्दी महोत्सव कार्यक्रम में महाराष्ट्र के मंत्रियों के साथ साथ महाराष्ट्र के प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकर्ता और प्रसिद्ध भजन सम्राट उपस्थित रहेंगे। गोपाल कृष्ण जन्माष्टमी का कीर्तन आखे गांव के श्री राम महाराज जिजुर के द्वारा संचालित किया जाएगा। संवाददाता जयप्रकाश बागडे की रिपोर्ट। महाराज यांच्या नेतृत्वाखाली 100 वर्षाचं आपले 100 वर्ष झालंय म्हणून गोकुळाष्टमीचा कार्यक्रम साजरा होत आहे। परंतु सगळे गावकरी मिळून सगळे पुढारी सगळे एकत्र येऊन आमचा मुस्लिम समाज असो, यात्राचा विषय असो किंवा बाकीचे सगळे ईद कार्यक्रम असो सगळे एकत्र होऊन आम्ही साजरा करतो। आता वैकुंठवासी महंत भगवान बाबा यांनी 100 वर्षापूर्वी केलेला गोपाल कृष्ण जयंतीचा उत्सव, त्यांच्या पश्चात वैकुंठवासी भीमसेन महाराज यांनी चालवलेला हा सोहळा बालम टाकळीमध्ये 100 वर्षापूर्वी कैलासवासी काकासाहेब देशमुख यांच्या प्रेरणेतून हा सोहळा सुरू झालेला आहे आणि आमची तिसरी पिढी यामध्ये आज सहभागी होत आहे। सप्ताह होत असताना शताब्दी सोहळा भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा सर्व गावकऱ्यांचा संकल्प आणि त्या माध्यमातून या सप्त्याचं नेतृत्व शेवगाव तालुक्याचं भूषण आणि नगर जिल्ह्यातील एक आदर्श हरिभक्त परायण राम महाराज जिजुरके आखेगाव जोग महाराज संस्थान आखेगाव येथील त्यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यामध्ये सालाबाद प्रमाणे भगवानगडाचे महंत त्यांचं काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री यांचं या ठिकाणी काल्याचं कीर्तन होणार आहे। या माध्यमातून भक्त संगीताचे कार्यक्रम, विविध नामवंत असे महाराष्ट्रातील कीर्तनकार, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे आपले महाराष्ट्राचे सभापती शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। आपल्या तालुक्याच्या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन याची सुरुवात होणार आहे। त्याचप्रमाणे आमदार नरेंद्र घुले पाटील साहेब, माजी आमदार पांडुरंगजी अभंग साहेब तसेच सर्व शेवगाव तालुक्यातील परिसरातील सर्व मान्यवर नेते मंडळी, राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिवस सोहळा होत आहे। मोठ्या प्रमाणात अन्नदान या ठिकाणी